पाडकर यांच्या प्रतिमावरती शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून काही माणसं बाजूला येतात आणि जीवनाचं सारं राहडगाडीला बाजूला सरून शिवप्रभूंचा जागर करूया असं म्हणतात. त्यांच्या त्या विचारातून असा एखादा सोहळा उभा राहतो. त्या सगळ्या मराठा समाजाच्या शिलेदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. प्राचार्य B.A. पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. तर परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षात त्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला येऊन. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, का हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हणले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्याला म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तू किती आहे. गाड्या तसेच गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते उरले तर खड्डे ठरलेले, टक्के टोनपे ठरलेले, ऊन वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं आहे. ही सगळी झुंज जिंकणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला साधतं, त्याला यश जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या माणसामध्ये जिवंत राहतील. स्वराज्य निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केलाय त्याच्या पाठीमागची व्याप्ती जर बघितली तर या माणसानं काय केलं याचा विचार मनात आल्यावर मग मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. खरं तर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच चुकलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. युर्मीतल्या प्रत्येकात रुजवली, फुलवली, बहरवली आणि मग मातीसाठी लढायला, झुंजायला, मरायला माणसं सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर बघा ना, तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं, तानाजी एवढा कोंडाना घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. की विशाळगडावरनं निघणारा बाजी प्रभूला सांगितलं, बाजी तेवढी खिंड लढवा, मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. दिला काय महाराजांनी माणसं का मरायला तयार झाली. महाराजांनी हे नाही सांगितलं की कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये, हे माझं राज्य उभा राहतोय म्हणून ये. शिवछत्रपतींनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे. तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळी सुरक्षित राहाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी मुलींची अब्रू राखावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या डोईवर सुखाचं छत्र उभा राहावं तर ये. कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःचं राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली. आणि मग बघता बघता तानाजी, बाजी, यसाची, कोंडाजी, कडतोजी अशी शौर्यशाली धुरंधरांची मांद्याळी स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली. खरं तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही, जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत. महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी, तानाजी सरदिशी पुढे यायचं, राज म्या जाणार. तसा बाजी म्हणायचं, ताना कुठं निघाला पुढं, आम्ही आहे ना बाजून. ती काय नाही राज, एवढा वापला, आपण जाणार राज, आपण लढणार राज. तसा खस्तीशी तानाजी यायचा, बाजी गावापासून नंबर लावून बसतो का, ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार. पहिला काळ आहे.
माणसं मरायला तयार आहेत. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या स्वराज्याचं, सगळ्यात मोठं. नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली? शहाजीराजांच्या सांगण्यावरून महासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उदो झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायारावांना गाढवाचा नांगरला सगळ्या पुण्यावरनं. सगळी भूमी उजाड करून टाकली. त्याच भूमीत एक पहार रोवलीये, तुटकी वाट फुटकी कवडीत अडकवलीये आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ. जो कोणी वस्ती कराल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयानं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खुऱ्यात किरण कडेकापर्यात जीव मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं असा त्यांच्या आयुष्याचा हट्टास झाल्या. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं, जहागिरी चालवायची आहे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? होतो कोण इथं? दगडा खोंड्यांवर? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या खोऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या गावात. आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्याची जाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर फिरकावून दिली. अंधश्रद्धेचं जोकड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब. मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला आणि मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही? रेत परतू लागली, घरं गजवू लागली, गावात कुजू लागली. पण रयते पुढे पुण्याचा प्रश्न पडला. गावात राहिलो, घरात राहिलो, पण खावं काय प्यावं काय? शेती करावी तर पेरावं काय? काय आहे आपल्याकडं? आणि मग महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेत इथल्या शेतकऱ्यांना बिमाऱ्या दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्यातून काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानदेवासारखी जनावरं उभ्या पिकात थैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासाहेब जनावर छान मानतात, उभ्या पिकात हैदोस घालतात, सगळं पीक नाश होत्यात. काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना पडून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबाने आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावागावात तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकापोटी पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं की त्याच्या चपायला झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या उडायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवाला मायसाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढं झाला. 5-6 तरणीबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर बनवट रानगव्याचं झोड. पहारेकरनं विचारलं, काय र? तसं तरणबाण पोरग म्हणाल, मासाहेबांनी भेटायचं आहे. कारण मासाहेबांनी दौडील ती नवं, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नवं? तसा पहारेकरी म्हणणार, पण सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का फुडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसा तरणबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेब तुम्ही दौडील ते नवं, जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नवं? मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं, एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. ते अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं? एवढं जसं ऐकलं बस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं गळगळ पाणी उघडायला लागलं. त्याला हुंका फुटला. आलेला हुंका दाबून तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडा मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब.
मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना, 10 हत्तीचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचा कडा नको मासा, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासा पुढं झाल्या, त्याचे डोळे पुसले, त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना, तानाजी मालुसरा, उंबराट गावचा जी. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खर तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात, आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. नाहीतर बघा ना, औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार असं औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य. तर अवघ्या 6.5 जिल्ह्यापुरतं पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बसावं 35,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कणबर आहे. मग हा मनबर औरंगजेब हे कणबर स्वराज्य चिरडायला का टाकलाय? हा त्याची 36 वर्ष घालवली त्यांनी. 36 वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय, स्वराज्य नेस्तनाबूत करायचंय, स्वराज्य संपवायचंय. आणि स्वराज्यच का? स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे. स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे पुन्हा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा आहे. औरंगजेबानं स्वराज्याच्या यशस्वीतेचंच गणित मानलं. हे रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो तो. आणि खरं आहे त्याचं, त्या बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेल आलाय महाराजांकडं. तो महाराजांना म्हणाला, महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं. महाराज म्हटले, पहिला चालता हो, मी तुझ्याकडे यावं, तुला राज्य उभा करून द्यावं, मग तू राज्य करणार. अरे माझ्याकडे कोण आलं? मला कोणी मदत केली? या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं. जर मी इथं केलं ना की तू तिथं जाऊन कर. हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती अनाठाई नाही, हे खरंच आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. खरंच आहे. अहो तेही जाऊ द्या, व्हिएतनाम नावाचं छोटस राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतो मी, मुंबई जिल्ह्या एवढंही नाही पण राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतला झुंजवताय. 36 वर्ष झाली बलाढ्य अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. कारण काय माहिती आहे? कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनाममध्ये त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी हो ची मिन्न नाव त्याची समाधी आहे व्हिएतनाममध्ये. त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहिती आहे? त्याच्या समाधीवर लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे. व्हिएतनाममध्ये. अहो तेही जाऊ द्या, अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये MBAच्या पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी ही मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत. तेही जाऊ द्या, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांवर धडा आहे, आदर्श राजा असा असावा पाकिस्तानात. जगातली 110 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गुरिल्ला युद्ध तंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतायत.
मला प्रश्न पडतो, सगळं जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करतोय, माझ्या देशातल्या माझ्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज किती आहेत? किती आहेत शिवाजी महाराज? एखाद्या मुलाला विचारा, मारे किती आहेत शिवाजी महाराज? तुम तो 4 मार्काला आहे. एक 4थीचं पुस्तक काढलंय आम्ही, राजा शिव छत्रपती, विषय संपल्यानंतर. आता सीबीएसई पॅटर्नचं इतिहासाचं पुस्तक आलंय, 1700 पानाचं पुस्तक आहे. त्या 1700 पानामध्ये शिवाजी महाराज किती आहेत माहितीये? 4 ओळी फक्त. संभाजींचं तर सोडूनच द्या, ज्ञानोबा तुकोबा तर बाजूलाच ठेवा. कुठला इतिहास शिकणार आहे तुझ्याची पोरं आमची? अहो ते ही जाऊ द्या, आमची पोरं एमपीएससी युपीएससीला बसतात, तहसीलदार मामलेदार जिल्हाधिकारी होतात. मी त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बघितला. काय त्यांचा अभ्यासक्रम? फ्रेंच राज्यक्रांती, रशियाचा साम्यवाद, इंग्लंडचे चहाचे मळे, आमचे उसाचे मळे जळाले त्याचं बघा ना. त्या इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचं आम्हाला काय करायचंय? माझा तहसीलदार काम करायला कुठं जाणार? पुणे जिल्ह्यात. त्याला तिथला इतिहास कळू द्या, तिथला भूगोल कळू द्या, तिथली परिस्थिती कळू द्या. अहो एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लेरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना नाही करता येत, हे कधी कळणार आम्हाला? 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर नावाचं तळ खोदलं. 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे. 72च्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं. ती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना जर आम्ही 6वीच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकातच छापली तर पोराला 6वीतच कळेल पाणी कसं मुरवावं, पाणी कसं जिरवावं, पाणी कसं साठवावं, पाणी कसं वाचवावं, पाणी कसं वाढवावं, हे कळू द्या ना त्याला. महाराजांच्या काळात माईकचा शोध लागला नव्हता, हे ध्वनी क्षेपणाचं तंत्र विकसित झालं नव्हतं. पण जा रायगडावर एखाद्याने सिंहासनाजवळ उभा राहा, दुसऱ्यांनी नगारखान्याखाली या, नगारखान्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं आजही. परवा राजगडाच्या राजमाचीचं बांधकाम चालू होतं. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेलं अँटी चेंबर सापडलंय. अँटी चेंबर ही संकल्पना आताची, महाराजांनी त्यावेळी अस्तित्वात आणली. कधी रायगडावर गेलात तर तख्ताच्या मागच्या बाजूलाच अंडरग्राऊंड अँटी चेंबर आहे, बघून या कधीतरी. कुठलं लाकूड जाळ्यावर काळा दूर होतो, कुठलं लाकूड जाळ्यावर पांढरा दूर, कुठलं लाकूड जाळ्यावर निळ्या ज्वाळा, कुठलं लाकूड जाळ्यावर लाल ज्वाळा, याच्यावर संकेत ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, कोंडाणा जिंकला, मग मावळ्याने कोंडाण्यावरची गवताची गंज पेटवली. त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर आसमानात भिडला आणि कोंडाण्यावरचा तो पांढरा धूर राजाने राजगडावरून बघितला आणि राजे कडाडले, गड फते. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा. एखाद्या अशुभ बातमी असेल, रायगडावर काळा दूर केला जायचा, रायगडाचा काळा दूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा दूर, तोरण्याचा काळा दूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा दूर, राजगडाचा काळा दूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा दूर, प्रतापगडाचा काळा दूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा, मग दातेगडावर काळा दूर, दातेगडाचा काळा दूर प्रचितगडावर दिसायचा, मग प्रचितगडावर काळा दूर, प्रचितगडाचा काळा दूर कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा, मग पन्हाळ्यावर काळा दूर, पन्हाळ्यावरचा काळा दूर सामनगडावर दिसायचा, मग सामनगडावर काळा दूर, सामनगडाचा काळा दूर रांगण्यावर दिसायचा, मग रांगण्यावर काळा दूर, रांगण्याचा काळा दूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा दूर, पद्मदुर्गाचा काळा दूर सुवर्णदुर्गावर दिसायचा, मग सुवर्णदुर्गावर काळा दूर, सुवर्णदुर्गाचा काळा दूर सिंधुदुर्गावर दिसायचा, मग सिंधुदुर्गावर काळा दूर. महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यावर 1 तासाच्या आत मेसेज पोहोचायचा. काय झालंय? आउट ऑफ कव्हरेज, नॉट रिचेबल, सभी लाईने व्यस्त आहे. प्रकार नाही हो. हे 350 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही उभा केलं, अहो काही नवे प्रयोग केले. महाराजांनी पहिला विचार केला आणि स्वराज्य उभा राहील, पण त्याचं रक्षण त्याचं काय? विजयी राज साम्राज्य नव्हतं, देवगिरीचं यादवांचं साम्राज्य नव्हतं, मग ते का उद्ध्वस्त झालं? परक्यांचे उलवटे त्यांच्या छताडावर का फिरले? त्यांच्यात शौर्य नव्हतं, त्यांच्यात धैर्य नव्हतं, त्यांच्यात पराक्रम नव्हता, धाडस नव्हतं, साहस नव्हतं, मग का? ही मराठा साम्राज्य असताना का गेली? आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, हे शत्रू आले, हे सगळे दर्यावरनं आले, समुद्रावरनं आले, आमच्या छतडावर थया थया नाचले आणि पळून परत समुद्रात जाऊन थांबले. आमच्यात शौर्य होतं, धैर्य होतं, धाडस होतं, आम्ही पाठला करत सुद्धा सुटलोही, पण समुद्रात फक्त आम्हाला 5 मैल जायलाच परवानगी होती. आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदीनं आम्हाला रोखून ठेवत होतं. 6व्या मैलावर तुम्ही जायचं नाही. परकीय छतडावर नाचत होते, 7 मैलावर जाऊन उभा राहत होते. आम्ही पाठलाग फक्त 6 मैलापर्यंत करू शकत होतो. शौर्य असूनही ते कारणी लागत नव्हतं. मग महाराजांच्या लक्षात आलं, सिंधू बंदी मोडायला हवी. मग महाराजांनी आंदोलन केलं, महाराजांनी मोर्चा काढला, महाराज उपोषणाला बसले आझाद मैदानावर. काय केलं महाराजांनी? दर्यात कोण जाऊ शकतं? कोळी आगरी भंडारी. महाराजांनी हे सगळे कोळी आगरी भंडारी गोळा केले. दर्यात
जाऊ शकतात. महाराजांनी दौलत खान दर्या काढला स्वतःसोबत आणि त्यांना सांगितलं दर्या राखला पाहिजे, या उपर दर्यातनं कुणी आलं नाही पाहिजे. अहो ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर थरवावर त्यांची आबरू उठायचे, माणसं वाटवायचे, नाक कान कापायचे, दर्या रताळून टाकायचे. खवळले महाराज, दौलत खानावर खडाडले. दौलत खा, या उपर जर असे पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आणि दौलत खानाला वर्दी मिळाली. काही अरबी आले, आक्रमण करायला आले आणि बघता बघता मराठ्यांचं आरमार सुसार सुटलं. फार मस्कत पर्यंत पाठलाग करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. काही अरब दर्यातच कापले गेले. 200 अरब जिवंत सापडले. महाराजांच्या सामने पेश केले. मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागली. पहिला हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे 200 अरब महाराजांच्या पुढे पेश केले. महाराजांनी बघितलं आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खा, आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. ऐन डोंगरात आहे, भयान घनगार जंगल आहे. म्हणजे डोंगरात जसा भाग दबा धरून बसावा तसा तो व्याघ्रगड. इतका भयान जळवाचं साम्राज्य. डोंगरावरनं प्रवास करावा लागतो, नदीतनं जावं लागतं, मग केव्हा तरी तो व्याघ्रगड दिसतो. जाणं सोपं नाही. दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाखरही तिकडे फिरकत नाहीत. परवा पुण्यातली 4-5 पोरं फिरायला गेली होती. हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. एखाद्याला गायब करायचं असेल तिकडं नेऊन सोडा. इतका भय नाही तो अजूनही. त्या काळात कसा असेल? महाराजांनी सांगितलं या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, हे मेले नाही पाहिजेत. बस त्या 200 अरबांना मराठे नुसते मारत होते. इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. त्या आठवड्यातच इतके सुचलेले एकमेकांनाच ओळखेनात तो आमच्यातलाच का. इतके मारले. महिनाभरानंतर महाराजांनी सांगितलं आता सुचलेले 200 अरब त्यांच्या जहाजात पासवा आणि त्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीला काय पटेना. तो म्हटला महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला. जाऊ दे रे, पण जाऊ दे रे. आदेश होता महाराजांचा. हे सुचलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी महाराजांना परत विचारलं महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला. मग महाराज म्हणले कोंडाजी आता हे सुचलेले त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावी येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाहीत, नंतर या. त्यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाची. आणि उद्या चुकून जर कुणी तिरक्या नजरनं महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठं निघाला? महाराष्ट्रात. नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ. भयानक आहे तो राजा. आमची काय हालत केली माहितीये ना, नको जाऊ. दात नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरनं कुणी बघायची. महाराजांनी दहशत बसवली. कुणी नाही परत तरी यावं नाही. एकही आक्रमण नाही. त्याच्यानंतर आक्रमण झालं फक्त आता 26/11ला. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 26/11चा दहशतवादी हल्ला झाला. मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. पण काय गेली 350 वर्ष आम्ही महाराज फक्त डोक्यावर घेऊनच नाचत बसलो. आम्ही महाराज डोक्यात कधी घातलेच नाहीत. डोक्यावरून मिरवण्यापेक्षा डोक्यात जर महाराज घातले असते तर 26/11चा दहशतवादी हल्ला सुद्धा रोखता आला असता. हे 350 वर्षापूर्वी केलं महाराजांनी. पण महाराजांना त्याच वेळी जाणीव आहे जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य उभा करायचा आहे पण स्वतःच्या पायावर उभा केलं पाहिजे. अहो तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारूगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. आणि त्यांनी जर देणं बंद केलं तर परिस्थिती कधी उद्भवू शकते. महाराजांनी त्याचा विचार केला. महाराजांनी कुडाळ विचोलीला दारूगोळ्याचे कारखाने काढले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला आणि मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. स्वराज्य स्वतःची शस्त्र बनवण्यासाठी स्वयंपूर्ण झालं. महाराजांची गलबत त्यावेळी तरी असायची, पण त्या गलबतात वजनदार तोफा ठेवल्या की त्या वजनानं ती जहाज दचमळायची. जहाज दचमळ की नेम चुकायचा, उपयोग नव्हता. आणि तोफेचा बळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात पडायचं. महाराज विचार करायला लागले
काहीतरी केलं पाहिजे. आणि अखेर महाराजांनी विचार केला. महाराज इथं कल्याणच्या कारखान्यात आले, सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणारं, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणारं, तोफ्याचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न फुटणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही स्वराज्याची निर्मिती आहे. शिवछत्रपतींनी इतका या हिंदुस्थानात दुसरा सृजनशील आणि निर्मितीक्षम राजा झाला नाही, अजिबात नाही. नवनिर्मिती करायला प्रोत्साहन दिलं. नंतर बघा ना, शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला यश कशात आहे स्वराज्याचं? या स्वराज्यात प्रत्येक जण सामील झाला. जोपर्यंत जनता तुमच्या सोबत नसते, तुम्हाला राज्य करता येत नाही. असं सरकार लोकप्रिय असू शकत नाही. सरकार लोकप्रिय तेव्हा होतं तर जनतेला ते सरकार आपलं वाटतं. महाराजांनी ते केलं. वचननामा काय स्वराज्याचा? रस्ते नीट करतो, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो. काय महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय? सर्वांस पोटास लावले आहे बस. 18 पकड जातीची 12 मुख्यधराची सारी, सुतार लोहार चांबार दहावी जोशी गुरव वाणी मुलाणी साडी माळी धनगर कोळी आगरी भंडारी सगळी. हे कारखाने काढले. सुतारला काय मिळालं, लोहाराला काय मिळालं, चांभाराला काय मिळालं? प्रत्येक जण पोटाला लागला, स्वराज्यात सामील झाला. सुतार सुद्धा ती फळी रांधताना पण आनंदाने रांधायचा. आणि या फळीचं जहाज होणार आहे, ते जहाज दर्यात जाणार आहे. ते जहाज ज्यावेळी विजय मिळवेल ना, मला अभिमान वाटेल, त्या जहाजाची फळी मी रांधलीये, मी. प्रत्येक जण सामील करून घेतला. प्रत्येक जण. स्वराज्याचं यश याच्यात आहे. आणि त्याच्यापेक्षा महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली. ही जबाबदारी तुझी. शिवकाळ हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही. एकदा दिली ना दिली बस, परत बघायचं नाही त्याच्याकडे. तो काम पूर्ण करणारच कोण विश्वास होता. आणि मावळ्याने तो राखलाही होता. मावळ्यापासून भावळ्यापर्यंत आणि सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटणार नाही की ज्यानं जबाबदारी टाळली, अजिबात नाही. बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर. आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सर्दी सुटला तानाजी. हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेच कोंढाण्याचं मग रायबाचं. आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला का गेला असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर नाही तिने पोराचं लगीन काढावा. पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सर्दी सुटला असता तानाजी. बोलता काय राजा, पोराचं लगीन काढले राहू बोला लगीन फुरोक आहे. नंतर पन्हाळगडाच्या वेड्यातनं राजे निसटले. बाजी प्रभू सिद्धोजीनाथ निंबाळकर सोबत आहे. राजे पुढाले गजखिंडीत आले आणि त्याच वेळी वार्ता मिळाली शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा, काय मोजक्या जमोनिशाने पुढे जातो, तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा. सगळी जबाबदारी बाजीवर. पण तोही बाजी असं नाही म्हटले, राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, मला की दुसरं कोण सापडतंय का, परत आहेच की. जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं. पण बाजीचं धड तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. बघा ना, या देशाच्या लोकशाहीनं 18 वर्षानंतर आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी, यासाठी आम्ही मतदान करावं. जबाबदारी आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडं? 30%, 35%, 40%, 45%, 50%, 55%. डोक्यावरनं पाणी 60%. म्हणजे 40% लोक आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावत नाही, जबाबदारीच चालत नाही. आणि मग आम्ही म्हणतो देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू गप. तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पार पाडता येत नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल. आणि मला एक कळत नाही, काय अडचण काय मतदान करायला? मतदान करायला काय पैसे पडतात? हल्ली मिळतात. आमची शोकांतिका लोकशाहीची. अहो ते जाऊ द्या, साधी गोष्ट सांगतो. आमची मुलं असतात
टू व्हीलरवर गाडीवर बाईकवर बसलेली संकट रस्त्याने चाललेली असतात, बाहेर स्पीड. अचानक पुढे बोर्ड लागतो नो एंट्री. आता बोर्ड लावलाय नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, या रस्त्यानं नका जाऊ. तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल की, त्याला काय होतंय, ते घालतं नो एंट्रीत गाडी. मग ते हवालदाराला येतो, पावती फाडा. मागचा म्हणतो साहेब घ्या ना मिटवून. नाही 300ची पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. नाही पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. मग यांचं कसं बसं मिटवलं जातं. त्यांची गाडी तिथून जरा पुढे येते आणि गाडी जरा पुढे आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो भ्रष्टाचार जास्तच वाढलाय ना. हवालदार काय तुझ्या घरी आलता, ते बिचारा निमूटपणे त्याची ड्युटी करतोय, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटणं आपोआप चुकत जातात आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं, बाकीची बटणं न बघताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते, आपण सरळ चाललो ना बाकीचे दोरीतच चालणार. गरज आहे आपण सरळ चालायची, आपण आपली जबाबदारी पार पाडायची. अहो तो जपानी माणूस केळाची साल सुद्धा कधी जमिनीवर टाकत नाही, चुकून टाकत नाही. तो मातृभूमी आहे माझी, आई आहे माझी, हिच्या अंगावर केळाची साल टाकायची, हिचा अपमान केल्यासारखं नाही का. अहो केळाची साल टाकत नाही तो जमिनीवर, थुंकायचं लांबच. आमच्याकडे जिथं बोर्ड येथे थुंकू नका, तेच रंग जास्त. काय जबाबदारी पाहतो. अहो या मागच्या उन्हाळ्यात काही लोकांनी पानपोया काढल्या, म्हणजे आल्या गेल्या लोकांची तहान भागावी म्हणून पानपोया काढल्या. पानपोईवर ग्लास ठेवला, पण ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवला. का गॅरंटी नाही माणूस पाणी पिल तर ग्लास ठेवेल का. काय अहो शिवाजी महाराजांना पन्हाळा घ्यायचा आहे, पण पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000 आणि महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल कशमेशावगी 7,000 आणि महाराज 7,000 फौजेच्या बळावर 36,000 दुश्मन असलेला पन्हाळा घ्यायचं म्हणतायत. महाराजांनी बैठक बोलावली. अनाज दत्तो, मोरोपंत, प्रल्हादपंत, बळाजावची, तानाची, यसाची, कोंडाची, कंटोची सगळे समोर. आणि महाराजांनी विचारलं पन्हाळा घ्यावा म्हणतो, पण पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, कोण जातो, कोण जातो, कोण घेतो पन्हाळा. सगळे चिडीचूप. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं सोपं आहे का. 36,000 दुश्मन आहे तिथं. महाराजांनी पुन्हा विचार कोण जातो, कोण जातो, कोण घेतो पन्हाळा. तसा उठून उभा राहिला कोंडाजी. महाराज म्या जातो, म्या घेतो पन्हाळा. भले पट्टे शाबास, कोंडाजी घ्या, तुम्ही पन्हाळा घ्या. वा. आणि मग महाराजांनी विचारलं पण कोंडाजी पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, तुम्हाला तुमच्या सोबत किती फौज हवी, किती हवी फौज. तसा कोंडाजी म्हटला द्या 50-60 मावळं. राजे म्हणले 50-60 मावळं. कोंडाजी 36,000 दुश्मन आहे, 50-60 काय मागता. तसा कोंडाजी म्हटला तसं काहीच नव्हतं मागणार, पण ते लईच विचित्र दिसलं असतं म्हणून. अरे काय माणूस, एकटा जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे. आमच्याकडे एखाद्याला सांगा की करतोस का रे तेवढं, त्याला द्या ना जोडीला. काय कोणीच कळत नाही. अहो ते आमच्याकडे मुलगी बघायचा एक सोहळा असतो. ते नवरा मुलगा, त्याचे मित्र, घरातले सगळे ज्येष्ठ असे सगळे मिळून मुलगी बघायला जातात. मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो. मुलगी दाखवली जाते, मग ते प्रश्न वगैरे विचारून होतात. मग ते पोहे चहा वगैरे सगळं आटपतं आणि मग सगळं आटपत निघालं. मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ म्हणतो आता नवऱ्या मुलानं सांगावं मुलगी कशी आहे. आता नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपरान डोसलतो, तुला कशी काय वाटते, काय वाटायचं. तेवढी तरी जबाबदारी घे ना. जबाबदारी टाळल्याशिवाय उद्योग नाही. माझा कोंडाजी एकटा जायला तयार आहे, माझा कोंडाजी एकटा लढायला तयार आहे. तरी महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली, सोबत तानाजी दत्तोना दिलं आणि कोंडाजी निघाला. 6 मार्च 1673 रात्रीच्या 12:30 वाजता कोंडाजी पन्हाळ्यावर पोहोचला. रात्रीच्या 12:30 वाजता. आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा हालचाल नाही. कोंडाणा घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. हे दिवस शुभ आहे का, मुहूर्त काढलाय का, असतानाची वेळ काय, प्रकार नाही. हल्ली आमच्याकडे फॅड बाहेर. आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं, मांजर अडवून गेलं. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो त्या मांजराला काय वाटत असेल, हे अडवून गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून घालत. शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही, अजिबात नाही. साधी गोष्ट सांगतो महाराजांची. महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम जन्माला येताना पालथा जन्माला आला.
आता पालथ जन्माला येणं आपल्याकडे जरा अशुभ म्हटलं जातं, अपशकून बरं नव्हे पालथ जन्माला येणं. पण दस्तूर खुद्द महाराजांचाच मुलगा पालथ जन्माला आला. मासाहेब थोड्याशा काळजीत पडल्या, चिंतेतच राजांजवळ आल्या. राजांना म्हणाल्या, राजे राजकुवर जन्मास आले. आता राजकुवर म्हणजे पुत्र, मग तुम्हास मुलगा झाला. पण मासाहेब थोड्याशा काळजीनं म्हणाल्या, पण राजे राजकुवर पालथे जन्मास आले. आता दुसरा कुणी असता तर म्हणलं असता झालं आमच्याच नशिबात का. पण नाही बरं, जशा मासाहेब म्हणाल्या राजकुवर पालथे जन्मास आले, महाराज उद्गारले, बहुत उत्तम, आता दिल्ली पालथी घालतील. पालथे जन्मास आले, आता दिल्ली पालथी घालतील. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. शिवचरित्रात तुम्हाला जागोजागी तो दिसतो. माझा कोंडाची तो दृष्टिकोन घेऊन आलाय. रात्रीच्या 12:30 वाजता आलाय. आता महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली. किमान दिलेल्या 1,500 फौजेचा तरी वापर करावा का नाही. त्याने अनाज दत्तोंना सांगितलं, अवघं 60 गडी माझ्या संगती द्या, बाकीचं हतच पाय त्याला पांगून पांगून उभा करा आणि प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली द्या. अनाज दत्तो म्हटले, ठीक आहे. सगळी माणसं पायथ्याला पांगून पांगून उभा केली. प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली दिल्या आणि अवघे 60 गडी घेऊन कोंडाच्या गडाच्या मागच्या बाजूला गेला. एक गडा हेरला, दोर फेकला. मराठे सरसर वर चढले. वरच्या पेंगुळलेले पारेकरी सपासप टाकून काढले. खुल्याम कत्तला रमली. आकृष्टींकडे आरोळा रक्ताच्या चिरकाना मूर्त्यांचा निक प्रेतांचा खास यात्रांचा हल्ला कदळ उडाला. तोपर्यंत कोंडाची बेफान पळत सुटला. त्या किल्लेदाराच्या महालात किल्लेदार जागा व्हायच्या आधी त्याच्या छतावर पाय दिला आणि कोंडाची कडाडला. गडाच्या चाव्या दे. ह्या किल्लेदाराला सुचायचं बंद झालं. तू इकडे तिकडे खाली बघूच नको. खाली माझं 50,000चं सैन्य आहे. त्या किल्लेदारानं नुसतं मानवर करून खाली बघितलं. ते खाली 4-4, 5-5 मशाले घेतले. त्याला वाटलं खरंच 50,000 आहे. दिल्या चाव्या काढून. सकाळी कळलं 1,500 होते. तो काय राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही. ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं. आणि महाराजांचं सारं राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवर आहे. नाहीतर बघा ना, पन्हाळ्यावर दुश्मना 36,000, महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल 7,000. पण महाराज असं नाही म्हटले, त्यांची 36,000 आहे, आपली 7,000 आहे. बघू पुढच्या पंचवार्षिकला 20,000 करून मग करू हालचाल. जेवढं आहे तेवढं. कारण सांगणं प्रकारच नाही. सगळ्यात महत्वाचं तुम्ही काम किती करता याला महत्व नाही. तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार महत्वाचं आहे. आणि शिवचरित्र या नियोजनाचा, व्यवस्थापनाचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पण 50 वर्षात एक घटना नाही, एक प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. चुकून नाही, एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. फक्त एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, फक्त एक, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्याचंच फक्त नियोजन नव्हतं. बाकी 50 वर्षातल्या प्रत्येक प्रसंगाचं महाराजांनी नियोजन केलं. खर तर धामार 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 यशस्वी मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. 40,000च्या फौजेनिशी आलेल्या अफजलखानाला प्रतापगडावर आणण्यापासून ते भेटीचा दिवस आणि भेटीचा वक्त ठरवण्यापर्यंत नव्हे, सोबत कोण माणसं घ्यावी कोण नको याच्या पलीकडे. बघा ना, खानाची छावणी खाली माचीवर आहे. राजे गडावरून खाली येणार आहेत. राजाने भेटीचा वक्त निवडला बरोबर दुपारी 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. मग आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काही दिसू नये. फक्त बरोबर दुपारी 12:35. 12:30 वाजता गड सोडलेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. आता सोबत माणसं कोण महाराजांच्या? तानाजी आहे, येसाजी आहे, बाजी आहे, कटोजी आहे, कोंडाजी आहे, यापैकी कुणी नाही. महाराजांनी या वक्ती घेतला जीवा महाला. या वक्ती सोबतीला घेतलाय संभाजी कावची. तुम्ही शिवचरित्र सगळं बघा. एक व्यक्ती परत महाराजांनी परत नाही वापरली. चुकून नाही. कुठलंही घ्या. एक चाल महाराजांनी पुन्हा नाही वापरली. कुठलीही घ्या. अफजल खानाला भेटून मारलं, पण शाहिस्ता खानाला लाल महालात जाऊन कापलं. प्रत्येक वेळी चाल वेगळी आहे. प्रत्येक वेळी माणसं वेगळी आहेत. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडाच्या युद्धातच भेटेल, परत पन्हाळ्यावर नाही. कोंडाजी तुम्हाला पन्हाळ्यावरच दिसेल, तू पुरंदरावर नाही.
तानाजी तुम्हाला कोंडाण्यातच दिसेल, तो परत रायरेश्वरावर भेटणार नाही. प्रत्येक युद्धात, प्रत्येक प्रसंगात महाराजांनी माणूस वापरलाय अचूक योग्य. कुठला माणूस कुठल्या वेळी कसा अचूक वापरावा याचं अद्भुत तत्वज्ञान महाराजांकडे आहे. महाराजांनी या वक्ती घेतला जीवा मला का? कारण समोर सय्यद बंड आहे दानपट्टा फिरवणारा. त्याच्यासारखा दानपट्टा फिरवायचा म्हणजे हवा फक्त जीवा. सोबत आहे संभाजी कावजी हत्तीसारखा धिप्पाड. आता तोच का? कारण दस्तूरखुद्द अफजल खान तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी लागली हे महाराजांकडे. निघाले राजे आणि चालता चालता अचानक जीवा महालाला म्हणाले, जीवा कात्री आहे का रे? आता जीवाला काय कळेना, अफजल खानाला मारायला निघालोय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी पुन्हा विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. जीवा म्हटलं ऐक काढ काढ. पर महाराज काढ रे. पर जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. किती मायक्रो प्लॅनिंग आहे. निघाले महाराज, पण प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी वाटून दिली. जीवा महालाला सांगितलं, तू अफजल खानाकडे बघायचं नाहीस, तू माझ्याकडे तर अजिबात बघायचं नाहीस, तू कृष्णाजी भास्करांकडे बघायचं नाहीस, तू फक्त सय्यद बंडा बघायचा, फक्त आणि फक्त. संभाजी कावजीला सांगितलं, तू आत नको येऊस, तू शामियानाच्या बाहेरच उभा राहा. आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही, पण चुकून जर अफजल खान बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आणि राजे निघाले. शामियानात आले. यह शिवाजी करत अफजल खान उठून उभा राहिला. त्याने बाहू फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि राजे अफजल खानाच्या मिठीत गेले. खानाची मिठी आवडली आणि त्यामुळे खानाची कटार राजांच्या अंतर कपड्यात सरदिशी निसटली. दगा जाणवला, भागणं निघाली, खूप असली भागणं खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला. त्यातले कृष्णाची भास्कर थांबला. राजाच्या मस्तकावर वार केला. राजा बेसावत. अचानक सय्यद बंडाचा दानपट्टा आला आणि मस्तक छाटला. त्याचवेळी जीवाचा दानपट्टा सय्यद बंडाचा दानपट्ट्याचा छाटून रिकामाही झाला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रश्न फक्त एक आहे, जीवा महालाने फक्त 1 सेकंद उशीर केला असता तर, फक्त 1 सेकंद, फार नाही, फक्त 1 सेकंद, तर महाराजांचं मस्तक कधी छटलं गेलं असतं सय्यद बंडाच्या दानपट्ट्याला. आणि मग कळतं महाराजांचं नियोजन तिथं जीवा महालाच का, त्याला तेवढीच जबाबदारी का. महाराज तिथून धडक निघाले. ठरलं होतं असं की सगळ्यांनी पहिल्या दिंडीत दरजवळ जाऊन भेटायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाता तर 10 होते. एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कोणतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाही. संभाजी तो कुठे थांबला, कुठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठी बाबून थापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कुठे थांबला होता, कुठे रुकला होता? एवढं ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही कापाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं धाडस का केलात का? तर संभाजी म्हणला, राजा तुम्ही खानाच्या पोटात भागणं खूप असली, पण म्हणलं मरतय का नाही म्हणून आणलं का? राजे म्हणले, संभाजी आम्ही खानाच्या पोटात जी भागणं का खूप असली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का केलं, नियोजना बाहेर का केलं? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छट असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणालीच ती शिवाजींनी स्वतःचा जीव वाचवला, पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. कोणच्या पोरासारखं प्रेम केलं राजाने आपल्या सैनिकांवर. उगाच नाही म्हणून तर माणसं मरत राहिली स्वराज्यावर. आणि मावळ्यांच्या या शौर्यावरच तर उभा राहिलं रायगडावर 32 मनाचं स्वर्ण सिंहासन. पण हे फक्त शौर्यावर नव्हतं, हे चरित्र घडलं होतं चारित्र्यातून. शिवरायांचा सगळ्यात मोठा पैलू आहे. काही माणसं पराक्रमी असतात पण चारित्र्यशील असतातच असं नाही. काही माणसं चारित्र्यशील असतात पण ते पराक्रमी असतातच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून शिवरायांनी शिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. शिवाजी महाराजांनी अवघ्या 100 मावळ्यांसोबत लाल मालावर छापा मारला.
बघता बघता शिवरायांचा छाप आल्याचं बघितल्यावर शाहिस्ता खान थेट पळत सुटला 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 अखेर लपला 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 कुठं? बायकांच्या घराण्यात. कारण त्याला माहिती आहे शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लावत नाही. आपल्यासाठी सुरक्षित जागा जर आता कुठली असेल तर आपल्या बायकांचा घराणा. तो तिथंच लपून बसला. काय विश्वास आहे बघा महाराजांच्या चारित्र्यावर शत्रूला. आणि खरं होतं शाहिस्ता खान राण्याच्या घराण्यात आहे. महाराजांनी बघितलं आणि महाराज जागच्या जागी थांबले पडद्याच्या मागं. श्वास मंद केला, हालचाल मंद केली, इतकी की दोन शाहिस्ता खानाला वाटलं बहुतेक महाराज गेले. आणि शाहिस्ता खान अलगत राण्याच्या घराण्यात बाहेर पडला. राजाला चाहू लागले चित्त्याच्या चप्पल राजे छेपावले. शाहिस्ता खान पळत सुटला, राजे धावले आणि खिडकीतनं उडी मारला. त्यातून समशेर चालली सब. राजाने म्हटलं गर्दनच मारली, पण जीवावरचं बोटावर होता. मला हे नाही सांगायचं तुम्हाला, या शाहिस्ता खानाला रोजच्या रोज डायरी लिहायची सवय आहे. शाहिस्ता खान बुर्जी नावानं त्याची ती डायरी प्रसिद्ध आहे. त्या डायरीमध्ये त्यांनी हा लाल महालाचा सगळा प्रसंग रेखाटलाय. त्यात तो लिहितो की शिवाजी राजे वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ थांबला आणि मग शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान 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 मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, जर शिवाजींच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी पोटच्या लेखीसारखीच तिची काळजी घेईल. शाहिस्ता खान लिहितो. काय विश्वास आहे महाराजांच्या चारित्र्यावर. अहो पण कशाला महाराजांची माणसं त्या पोरीला उचलतील. ती भीती पोटी तिथंच एका पिंपात लपून बसलेली, ती सापडली नंतर. तेही लिहिलंय शाहिस्ता खानाने. पण महाराजांच्या चारित्र्याचा सुरेख पैलू शाहिस्ता खानाने त्यावेळी नोंदवून ठेवला, हे महत्वाचं. खर तर या सगळ्या गुन्ह्यांच्या बळावर रायगडावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटला. राजे छत्रपती झाले. या अंमलेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकारांनी त्याचं वर्णनही केलं. खरं तर शिवरायांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाला जंग पछाडलं होतं. राज्याभिषेक रोखायची जबाबदारी सुद्धा त्यांनी दिली होती. ती श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावर त्याचा दूध भाऊ होता. त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश है बच्चन. कसं जोरदार नाव, खान जहान बहादूर खान कोकलताश है बच्चन. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असतात. आपल्याला काय करायचं, नाव जोरात आहे ना, खान जहान बहादूर खान कोकलताश है बच्चन. पूर्वी आपली सुद्धा नावं जोरात होती हो. शिवाजी, संभाजी, तानाजी, बाजी, येसाजी, कुणी नाव घेऊ द्या, त्याला जी म्हणावंच लागायचं. मालक होतो आपण. वजनच होतो नावात. बदललं सगळं. पण याचं नाव जोरात आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश है बच्चन. त्याला जबाबदारी दिलेली राज्याभिषेक रोखायची. पण अखेर राज्याभिषेक झाला. औरंगजेबाने त्याला खरमरीत पत्र लिहिलं. अरे तू तिथं करतो काय? या बहादूर खानानं औरंगजेबाला उत्तर पाठवलं, हुजूर बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे. काय अप्रतिम उत्तर पाठवलं होतं. पण त्याला माहिती आहे औरंगजेब गप्प नाही बसणार. तो सांगणार, संतापणार, राग काढणार. पण त्याला औरंगजेबाचं दुःख नाही माहिती होतं. त्याला माहिती होतं की टेबला खालून दिलं की टेबलावरून काम होतं. त्यांनी लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर झाली चुकी, पण मी उत्तरेकडनं बराच प्रयत्न केला हो, पण मला राज्याभिषेक रोखताच नाही आला. अहो महाराजांनी राज्याभिषेकाचा दिवस काय ठरवलाय? 6 जून 1674. आता 6 जूनच का? मुहूर्त होता का? नाही हो. औरंगजेब राज्याभिषेक उद्ध्वस्त करणार आहे महाराजांना माहिती होतं. तो येणार हेही माहिती होतं. 6 जून जाणीवपूर्वक निवडला कारण 7 जूनला मृग नक्षत्र चालू होतं. रायगडावर ढोरावत्या पावसाच्या सरी अशा कोसळतात की राज्याभिषेक उद्ध्वस्त करायला आलेला शत्रू रायगडावर पोचेल खरा, परत काय जाईल. जाणीवपूर्वक हे नियोजन आहे बारीक. अखेर राज्याभिषेक झाला. त्यांनी सांगितलं मी केला प्रयत्न पण नाही झाला. पण हुजूर मी इथं बहादूरगडावर 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला तुमच्याकडे पाठवून देतो. औरंगजेबानं वाचलं बहादूरगडावर 1 कोटी. वा वा वा, छान छान छान, लवकर लवकर पाठवून देणे. इथनं पुढे नीट राहा. त्याचा राग निम्मा खाली. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ते रायगडावर महाराजांना समजलं. रायगडावर समजली बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता.
आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते ना. हंबीरराव मोहिते आले. महाराज म्हणाले, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले, आणतो. दोघात संवादच नाही दुसरा. महाराज म्हणाले, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले, आणतो. हंबीरराव असं नाही म्हटले, गॅरंटी आहे का? तुला हेलपाटा व्हायला नको. पण मी काय म्हणतो, पावसाळा झाल्यावरच गेलो तर नाही का चालणार? नाही, जरा सर्दीचा त्रास आहे, ॲलर्जी आहे मला. कारण नाहीत. महाराज म्हणाले, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे. हंबीरराव म्हणले, आणतो. परत आणणं सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खरी फौज आहे. 1 कोटी आणायचे तर त्या 35,000 फौजेचा मुकाबला करावा लागेल. म्हणजे किमान 40-45,000 फौज घेऊन जावं लागेल. रायगडावर तेवढी फौज होती? स्वराज्याची पद्धत अशी की दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपल्या शेतीच्या कामाला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग आमच्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. कायम. हंबीररावांनी त्याच 10,000 फौजेतले 9,000 आपल्या सोबत घेतले. 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले. त्या घेतल्या 9,000 फौजेचे परत 2 भाग पाडले. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः जवळ घेतली आणि हंबीरराव रायगडावरून निघाले ते पुणे सोलापूर हायवेनी सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडं म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुमला येऊन थांबले. आणि 7,000 उरलेली फौज घेऊन त्यांचा सरदार निघाला. तो रायगडावरनं पुण्यात आला, पुण्यातनं रांजणगाव, रांजणगाववरनं शिरूर, शिरूरवरनं नगर आणि नगरवरनं तो श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या दिशेने निघाला. ही 7,000ची फौज जशी नगर सोडून बहादूरगडाच्या दिशेने वळाली त्याने अवघा हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी ढोल ताशे पडवायला सुरुवात केली. बघता बघता धुळा उठत राहिला, नगरा वाजत राहिला, हल्ला कल्लोळ वाजत राहिला. तो हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानी गेला आणि खेळ धावत धावत गेला. हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? तिथं रात्री येतात. दिवसा कसे आले? हुजूर खरंच आले. बघता बघता तो हल्ला पळत बहादूर खानाच्या कानावर पडला आणि त्याची खात्री पडली. आले आले खरंच आले, दिवसाच आले. पण ज्या दिवस आले भयानक आले असतात. रात्री 100-200 येतात, छापे मारतात. पण 35,000 फौज आहे बहादूरगडावर हे माहिती असताना दिवसा आले. याचा अर्थ 40-45 तरी हमखास निश्चित असतात. बहादूर खानानं लगेच बहादूरगडावरची 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटवरच ठेवले तिथं आणि निघाला मराठ्यांच्या रोखानं. इकडून मराठी हर बहादूरचा जागर करत निघाले, तिकडून बहादूर खान यलगार तख्ता झेंझेन करत निघालाय. दोन्ही फौजा द्वेषात निघाल्या. बघता बघता तुंबळ युद्ध माजणार, बाहेरनं कंदन होणार. बघता बघता दोन्ही फौजा समोर आल्या. यलगार तख्ता झेंझेन करत बहादूर खान उचलत राहिला. हर हर महादेव करत मराठे झेपावत राहिले. दोन्ही फौजा समोर आल्या. आता युद्ध पेटणार, तुंबळ लढाई होणार, तलवारी उगारल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गिअर टाकला. भागो! या बहादूर खानाला सुचायचं बघ, काय पद्धत आहे खरा? असं असते का लढाई? त्याला मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं 3-4 मैल पाठलाग चालू राहिला. 6 मैलाच्या पुढं मराठी निघून गेल्यावर मग बहादूर खान म्हणला, रुचा भाग गए. मला वाटलं 40-50,000 असते, हे तर फक्त 7,000 आहे. आपलं 35,000 सैन्य बघूनच बहुतेक पळून गेले. आता नाही यायचे परत, धाडसच नाही होणार त्यांचं. चलो वापस. बहादूर खानाची सगळी फौज वळाली, निघाली बहादूरगडाच्या दिशेने. 2-3 मैलच गेली, तेवढ्यात मागचा हिरो रडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाचं डोकं फिरलं. अरे काय लपाछपी चालली, हा काय प्रकार असतो का? गर्दीशी सगळं सैन्य वळवलं. तिकडून मराठे जोशात येत आहेत. मोगल सैतान मराठे काय उद्योग करतील नेम नाही, फसवतील, खेळतील आणि अंगावर येतील एकदम. सगळ्या सैनिकांना सांगितलं, सावध राहा, सजग राहा, सैतान हे मराठे. परत सगळं मोगल सैन्य त्वेषा निघालं, तावा निघालं. हे करून मराठ्या सुद्धा त्या जोशात निघाले. हरण महादेवची किलकारी फुलू लागली. बघता बघता जय भवानीचा जागर झाला. मुघलांची फौज नजदीक आली. आदेश दिला बहादूर खानानं, तलवारी उचलल्या गेल्या. आता वाराची पाऊचार होणार. बघता बघता तलवारी उचलल्या गेल्या आणि युद्ध होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. आता बहादूर खान सांगतात, काय चाललंय, काय प्रकार आहे का? त्याला मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं 3-4 मैल मोगलांनी पाठलाग केला. परत बहादूर खान म्हणला, रुक जा,
आता नाही यायचं परत. चलो वापस. सगळं मोगलांचं सैन्य निघालं परत फिरून बहादूरगडाकडे. 5-6 मैलच गेलं. तेवढ्यात मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र डोकं फिरलं, आता सोडायचं नाही. पळतील तिथपर्यंत आणायचं. हे दिवसभर खेळवत बसतील आपल्याला. अजिबात नाही, काय नाही, बस वळवा सगळे. सगळं सैन्य बरं वैतागलेलं रागावलेलं, 2 वेळा मराठ्यांनी फसवलंय, 3ऱ्या वेळा परत आता काय जातील तिथपर्यंत आणायचं बस. तिकडून मराठी जोशात आले, तिकडून मोगल द्वेषात. आता वेळ धावण्याचा नाही, बस लगेच हल्लाच करायचा, वळूच द्यायचं नाही मराठ्यांना. मोगल बित्या फैल निघत आले, मराठी त्या जोशात आणि बघता मोगलांच्या तलवार उचलल्या गेल्या, वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स कर टाकला. पण बहादूर खाना ठरलं आता सोडायचं नाही, आता जातील तिथपर्यंत ताणायचं. बस मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 6 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मोगल मागच, नगर आलं, मोगल मागच, शिरूर लागलं, मोगल मागच. एका सरदारने विचारलं, हुजूर आगे परत येतील. एवढाच उद्योग करायचा काय. चल मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं. रांजणगाव लागलं, मोगल मागच. मराठे पुण्यात पोहोचले, मोगल मागच. पण मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे सासवडच्या घाटात, काही मराठे कात्रच्या घाटात आणि काही मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण मराठे कुठं दिसायचं ना. कहा गए यही तो थे. त्याला सगळं मोगलांचं सैन्य दऱ्या खोऱ्या खडे कपऱ्या पालत्या घालायला लागलं. मराठे सापडेच ना. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फक्त 3च फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. पण शोधून शोधून सुद्धा सापडेना म्हटल्यावर मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, जीत गए हम, भाग गए भगौड़े मराठे, भगा दिया उनको, अब नहीं आएंगे. उनके इलाके में मचा दी धूम, क्या सामने आएंगे. चलो आप. मग छाती काढूनच बहादूर खान निघाला. पराभूत केलं मराठ्यांना, निघाला. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजेनिशी पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरांनी बहादूरगडच्या अलीकडं करकुंबला उभा असणाऱ्या हंबीरराव मोहितेंना दिली. बहादूर खान 35,000 पुण्यात आहे, इकडचं रान मोकळच आहे. आणि मग 2,000 फौजेनिशी हंबीरराव सरळ बहादूर खानावर तुटून पडले. हे वॉचमन गेटमन फडफडून सुजवले, 1 कोटी रुपये उडवले, 200 दक्षिणी घोडी मिळवली. जेवढा किल्ल्यात किमती सामान ऐवज होतं सगळं ते 200 घोड्यावर लागलं. खरं तर हंबीररावांना तिथलं सगळं घ्यायचं होतं, पण नाही लाचानं घेतं नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी रुपये, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लागलेला सामान घेऊन हंबीरराव परत करकुंब सांडस पाटस करत पुणे सोलापूर हायवेनं रायगडावर. तिकडं जीतम जीतम करत बहादूर खान निघाला होता नगरवरून बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काही कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला पुढा आला. त्याने विचारलं, ये क्या है. ते सुजलेला म्हणाला, हुजूर सब कौन. मराठे हुजूर. मराठे तो हम किनके पीछे थे. मराठों के हुजूर. तो इधर कौन आया था. मराठी हुजूर. ऐसा कैसे हो सकता है. ऐसा हुआ हुजूर. पण मग त्याला कळालं, असं बनवलं होय. 7,000 फौजेनं आपल्याला इकडं पळवत नेलं आणि 2,000 फौजेनं तिकडं काम केलं. या खुदा कैसे है ये मराठे. सुचायचं बंद झालं हो त्याला. युद्ध न खेळता, 35,000 फौजेला सामोरही न जाता, आपला एकही मावळा न गमावता, स्वराज्याची कुठलीही हानी होऊ न देता शिवाजी महाराजांनी अलगद 1 कोटी रुपये मिळवले. हा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, ज्याला मी गुरिल्ला युद्धतंत्र म्हणतो. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा, असं आम्ही महाराजांचं जे वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. हाताशी फौज नाही, साधनं नाही, संपत्ती नाही, तरीही 1 कोट होणांचं राज्य या राजानं उभा केलं. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा. आमचं अवघड झालं. महाराज शून्यातनं विश्व उभा करतात, आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातून काय होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रानात घेऊन सोडावा, मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्याने बांधतोच. अरे लडके लढू कसा. एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा. अरे मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा. घोड्यावर बसली दिसत नाही. हो बाजूनी अडचण आहे. मुंगी बघितली, मुंगी मुंगी. ती मुंगी केवढीशी.
तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं नाही लागत, रस्ता नाही दाखवावं लागत. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोहन उद्ध्वस्त केले. तर या महाराजांनी 1 कोटी मिळवली, आता पार्टी नाही हो. बरंच परिणामांची जाणीव न ठेवता जी माणसं कृती करतात ती कायम अपयशी ठरतात आणि परिणामांची जाणीव ठेवून जी माणसं कृती करतात ती कायम यशस्वी होतात. 1 कोटी पळवण्यापुरता डाऊन होता. महाराजांनी त्याच्यानंतर काय परिणाम होतील याची चाहूल घेतलेली. त्यांना माहिती आहे बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, तब्बल लाखाची फौज, त्याची 35,000 आणि लाखभर घेऊन तो रायगडावर हल्ला करेल. रायगडावर जर त्यांनी आता या समयी हल्ला केला तर आपली फौज किती, 10,000, मुकाबला होईल कसा? मग त्याचं आक्रमण रोखलं पाहिजे. कधीपर्यंत? आपलं सैन्य परत येईपर्यंत. आपलं सैन्य गावातून परत कधी येणार? पावसाळा संपल्यावर, म्हणजे 4 महिन्यांनी. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचा रायगडावरचं आक्रमण रोखलं पाहिजे. सुरू झालं राजकारण. आणि महाराजांनी मग आपला वकील काझी हैदर तो पाठवून गेला बहादूरगडावर. काझी हैदर बहादूर खानाची भेट घ्यायला आले पण बहादूर खान भेटच घेणार. ते बाबा बनवतात. राजकीय वकिलाची भेट घ्यावी असा राजनैतिक नियम आहे. नाही लाजाने त्याला भेटावं लागलं. मग ते काझी हैदर आले. बहादूर खानाने विचारलं, हा क्या है? मग काझी हैदर साहेब म्हणाले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या प्रसंगाची आम्हाला तीव्र जाणीव आहे. असे दिवसाढवळ्या 1 कोटी हातातून जाणं याचं दुःख साधन. पण हुजूर चुकून झालं. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या शक्तीची जाणीवच झाली नाही आणि म्हणून घडलं चुकून. पण जशी तुमच्या शक्तीची जाणीव झाली आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्यात जळतायत होते. 3 दिवस झालं जेवले नाहीत. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतःचा बहादूर खान साहेबांना सांगा की आम्ही विनाशर्त तुम्हाला 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना तुमच्याकडे चाकरला पाठवायला तयार आहे. आणि हुजूर तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही आदेश द्याल तेव्हा आमचे स्वतः महाराज 10,000 फौजेनिशी तुमची सेवा करायला यायला तयार आहेत. एवढं ऐकलं तसा बहादूर खानाने उडीच मारल्या. 10 किल्ले विनाट. संभाजी महाराज आत्ताच घेऊन यायचं ना संभाजीला. मग शिवाजी महाराज कधी येत आहेत? काझी साहेबांना कळलं, मासा गळाला लागला. मग काझी साहेब बोलले, नाही हुजूर हे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणारच आहेत, देणारच आहे. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. काय 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 नाही, हे जे आमचं महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराज स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशाहांची मान्यता हवी बस. एकदा बादशाहांचे शिक्क्याचे कागद आले हे सगळं तुम्हाला मिळालं. बहादूर खानला त्यात काय दिलं दिलं दिलं. पण आता आजच्यासारखी पद्धत नाही. लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवला, हा बादशाहचे आलेत वकील महाराजांच्या, देतो मग त्या 10 किल्ले संभाजींना पाठवतायत, महाराज स्वतः येत आहेत. हो नाही फक्त शिक्क्याचे का ईमेल करतायत, व्हॉट्सअपच पाठवून द्या. ठाऊक का तसा काय हवंय हे माहिती घेऊन इथून सांगणी स्वार आग्र्याला जाणार. त्याला पोहोचायला लागणार 2 महिने. तिथून तर औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार, परत महाराष्ट्रात येणार, यायला लागणार 2 महिने. झाले किती? आक्रमण किती काळ रोखायचं आहे? पेडगावच्या शहाण्याची म्हण ऐकली? पेडगावचे शहाणे ऐकले असेल प्रत्येकाने. हा बहादूरगड पेडगाव मध्ये आहे आणि हा तिथला शहाणा बहादूर खान. त्याच्यावरनं म्हण पडली पेडगावचे शहाणे. त्याला कळलंच नाही काही. आता शिवाजी महाराज 10 किल्ले द्यायला तयार आहेत, संभाजीला पाठवायला तर हल्ला करायची गरज काय? 4 महिने तो निवांत. इकडं महाराजांनी मात्र या 4 महिन्यात 80,000 फौज रायगडावर गोळा करून ठेवली. आणि मग महाराज म्हटले ये आता कधी पण तिकडून औरंगजेबाला पत्र पाठवलं 4 महिन्यानंतर. अहो मानाचा हत्ती पाठवला बहादूर खानाला. साधा पराक्रम नाही हा. अहो दख्खन घ्यायला आलेले सरदार एक खण घेता आला नाही त्यांना. औरंगजेबाच्या कुठल्याही सरदारला गड जिंकता आला नाही महाराजांचा. आणि या बहादूर खानाने 10 किल्ले ऐके मिळवले. केवढा मान सन्मान औरंगजेबानं केला. मानाचा हत्तीच पाठवला. बघितल्यावर बहादूर तर काय बेफाम खुश. त्यांनी लगेच आपले 2 वकील त्यांना सांगितलं हे शिक्क्याचे कागद घ्या, पहिले रायगडावर जा, ते घेऊन या 10 किल्ले, संभाजी महाराज काय काय देताय ते पटकन. मग बहादूर खानाचे वकील रायगडावर गेले. महाराजांनी भेटायला बोलावले. मग महाराजांनी विचारलं काय आहे? नाही हे तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर.
कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे ते हंबीरराव आलते. कुठं? आमच्या बहादूरगडावर. कशाला? अहो 1 कोटी पळवायला. कुणाचे? अहो आमचे पळवले ना. त्याच्यानंतर तुमचे वकील आले, मग ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना चक्राला पाठवतो. धाडदी सुटले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते दिमाग दाखवा मास की आमचा पुत्र धरावा त्याच्याकडे, तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पवाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडे बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले तसा पुढे गेला. क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. डोकं मारून याची पाहिली. सगळं कळवलंय औरंगजेबाला. शिक्क्याचे कागद आता काय? या बहादूर खानानं प्रामाणिकपणे परत सगळं औरंगजेबाला कळवलं की त्या शिवाजीने आम्हाला परत फसवलं. एवढं कळाल्यावर औरंगजेबानं या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं. ते खरमरीत पत्र खरं तर आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, अरे तुम्ही माझे सरदार, इथून प्रचंड खजाना घेऊन जाता, अफाट बसनीत घेऊन जाता, बलाढ्य सैन्य घेऊन जाता, तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजाबरोबर लुटूफुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजीने आम्हाला फसवलं. अरे तो शिवाजी तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? बहादूर खानानं याही प्रश्नाचं उत्तर पाठवलं. तो म्हटला, हुजूर तुम्ही मला विचारलं तो शिवाजी राजा आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे? हुजूर तो शिवाजी राजा आग्र्यात सुद्धा आला होता, तुम्हाला कसं फसवतो? आम्हालाही फसवतो. आपल्या पुऱ्या हयातीत औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला ना, त्याला भीती होती. अहो सरदारांचा पराभव झाल्यावर किमान त्यांच्यावर रागावता तरी येते, पण शिवरायाने आपलाच पराभव केला तर रागवायचं कुणावर? चुकून नाही आला. मी जाणीवपूर्वक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. जगात तुलना नाही. जगात जेवढे सेनापती होते, जेवढे बलाढ्य योद्धे होते, महाराजांनी त्यांचा सपशेल पराभव केलाय. सपशेल. महाराजांच्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या समोर जे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय होते. फक्त 2. बाकीचे उरलेले सगळे परकीय परदेशातले होते. त्यांच्या देशातले मानांकित सेनानी होते. फक्त 2 इथले. एक अफजल खान, तो भारतीय आहे, या मातीतला आहे, आणि दुसरा मिर्झा राजा जयसिंग, तो इथला आहे. हे 2च भारतीय महाराजांच्या सामने आलेले, पराभूत झालेले. बाकी सगळे परदेशातले आहेत. त्याचे लाल महालात पोट छटली. तो अबुतालिब मिर्झा नवाब शाइस्ता खान तुर्कस्तानचा आहे. तो तुर्कस्तानचा नवाब औरंगजेबाचा सख्खा मामा आहे. ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून दिलाय त्यांनी. असा भलांडे सेनानी महाराजांनी 3 बोट छाटली. पहाट व्हायच्या गायब झाला, परत नाही आला. तो पहलवान खान पठाण, सिकंदर चदर खान पठाण, हे सगळे पठाण अफगाणी आहेत, अफगाणिस्तानचे आहेत. तो दिलेर खान मंगोलियन आहे. हा बाबा मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा. सिद्दी जौहर, सिद्दी सलामत खान, हे सगळे इराणी आहेत, इराणचे आहेत, सर्वोत्तम योद्धे. महाराजांनी त्यांचा पराभव केला आणि तर लोणावळ्याच्या खिंडीत, उंबर खिंडीत त्याचा महाराजांनी कोंडून पराभव केला. तो कारतलब खान, तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंदर रशियाचा आहे, त्याचा पराभव केला महाराजांनी. परत नाही आला. इंग्रज पराभूत, फ्रेंच पराभूत, डच पराभूत, पोर्तुगीज पराभूत, सगळ्यांचा पराभव केला या राजाने. 350 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये 3 वृत्तपत्र प्रकाशित होत होती. लंडन गॅझेट हे लंडनमधलं प्रकाशित होणारं वृत्तपत्र. शिवाजी महाराज आग्र्यातनं सुटले त्याची पहिल्या पानावर बातमी आली या लंडन गॅझेटमध्ये. त्यावेळी त्या लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर शिवाजी महाराजांचा उल्लेख द किंग ऑफ स्वराज्य असा नव्हता, द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता. महाराजांचा उल्लेख होता द किंग ऑफ इंडिया शिवाजी. सर्वोत्तम, सगळ्या क्षेत्रातला राजा. मी वारंवार सांगतो, विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी नुसतं नाव नाही, शिवाजी नुसतं कर्तृत्व नाही, शिवाजी नुसतं नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे? माझ्या क्षेत्रातलं शिवाजी व्हायचं आहे, सर्वोत्तम, बस.
मी शेती करत असेल, अशी शेती करीन की जिल्ह्यानं म्हटलं पाहिजे नाद नाही करायचा, हा शेतीतला शिवाजी आहे. शिवाजी म्हणजे सर्वोत्तम होता. खरं तर या शिवजयंतीला तुम्ही काय करता मला माहित नाही, पण किमान ज्या गडकोटांनी महाराजांचं हे स्वराज्य वैभव उभा केलं त्या गडकोटांकडे जात चालला. तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला किती आनंद होईल हे मला माहिती नाही, पण तुम्ही तिथं आल्याचा त्या गडकोटांना मात्र नक्की आनंद होईल एवढं मात्र सांगतो. गेल्या महिन्यात बांधलेला पूल मागच्या आठवड्यात ढासळला आणि लोक विचारायला लागली काय मिक्सर वापरलं होतं कुणास ठाऊक. पण 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले गड मात्र अजून जसेच्या तसे आहेत. लोक विचारतात महाराजांनी काय मिक्सर वापरलं असेल कुणास ठाऊक. खरं तर मिक्सर काय वापरलं असेल खरंच कुणास ठाऊक, पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की. त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढी मात्र नक्की. तो प्रामाणिकपणा बघायचा असेल तर त्या गडकोटांकडे जरूर जा. इमानदारी जाणायची असेल तर त्या गडकोटांकडे जा. तिथला मातीचा एखादा ठेकूळ कधी हातात घ्या, पाण्यात टाका. त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्याच्या रक्ताचा असेल. तिथला पत्तर न पत्तर माझ्या मावळ्याच्या जीवनाची चित्रकथा सांगेल मातीसाठी कसं लढावं, कसं जगावं आणि कसं मरावं. ही तीर्थस्थान आहे, आमची प्रेरणास्थान आहे. मी परवा पुण्यात होतो एका किल्ले स्पर्धाच्या उद्घाटनाला. माझ्या आधी एक जण बोलता बोलता म्हणाले मी राजस्थानला गेलो, काय तिकडचे महाल काय जपलेत ते, त्या उत्तरेतले गडकोट जसेच्या तसे काय ठेवले, तो दिल्लीचा लाल किल्ला काय जसाच्या तसा, तो आग्र्याचा ताजमहाल काय जपलाय. आणि आमच्या महाराष्ट्रात सगळं ढासळलंय, सगळं कोसळलं. मला वाईट वाटलं, रागही आला. मी त्याला म्हटलं खरंय तूच, त्या राजस्थानाचे महाल जसेच्या तसे, त्या उत्तरेतले गडकोट तेही जसेच्या तसे, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहाल तोही जसाच्या तसा आहे. मान्य आहे आमचं सगळं ढासळलंय हेही मान्य आहे, पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं काय माहितीये. त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या. त्यांच्या महालानं म्हणणं फक्त नुपुरांचे झनत्कार आणि पैंजनाचे स्वर्णिनादलेत. माझ्या भिंती भिंतीमधनं हर हर महादेवचे जागर झालेत. त्यांच्या भिंतीमधनं मद्याचे प्रवाह व्हायलेत आणि माझ्या भिंतीमधनं रक्ताचे पाठ धावलेत. अभिमान आहे मला, माझ्या किल्ल्याचा भरून ढासळलाय, हो ढासळलाय, पण स्वराज्याचं रक्षण करताना तोफेचा गोळा खाऊन ढासळलाय. तटबंदी कोसळली, हो मान्य आहे, पण स्वातंत्र्याचं रक्षण कसं करावं हे सांगताना कोसळली ती. अभिमान आहे मला, पण जेवढं कोसळलं तेवढं बस झालं. नाहीतर उद्या रामायण घडलं होतं का असं विचारणारे खरंच शिवाजी महाराज जन्माला आले होते का असाही प्रश्न विचारतील आणि पुरावे म्हणून दाखवायला आमच्याकडे गड किल्ले सुद्धा शिल्लक नसतील. उद्याच्या पिढीसाठी ही प्रेरणास्थानं म्हणून जपली पाहिजे. त्या अमेरिकेला इतिहास नाही. 350 वर्षापूर्वी ते राष्ट्र जन्माला आलं, 350 वर्षापूर्वी, पण 350 वर्षापूर्वीचा दगड सुद्धा त्यांनी काचेत ठेवलाय. काचेत ठेवलाय दगड त्यांनी का, 350 वर्षापूर्वीचा आहे दगड काचेत का, 350 वर्षापूर्वीचा आहे. त्यांनी दगडाची स्मारकं केली, आम्ही स्मारकांची दगड करून टाकली. आमच्या पूर्वजांचा हा जाज्वल्य इतिहास आम्ही जपायला हवा. शिवप्रभूंनी आपल्या आयुष्यात जो विचार वारसा दिला तो आम्ही नुसता डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन मिरवायला हवा. तर उद्याचं स्वराज्य आणि स्वराज्य उभा करता येईल.